आपण अशा राज्यात राहतो जिथे 75,466 प्राथमिक शाळा आहेत आणि 16,000 माध्यमिक शाळा आणि 2,200 महाविद्यालय आहेत. मग ही शिक्षण व्यवस्था जिथे आपण शिकतो, आपली मुलं शिकतील, याची सुरुवात कुठून झाली, प्राचीन काळातील शिक्षण कसं होतं, त्यामध्ये कशी प्रगती होत गेली, सध्याची शिक्षण व्यवस्था कशी आहे, शिक्षणात भारतीयांनी कसे आमूलाग्र बदल केले, शिक्षणाचे व्यवसायीकरण कसे झाले आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेसमोर कोणत्या अडचणी आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्राचीन काळातील आचार्यकुल, गुरुकुल, कण्वाश्रमासारखे आश्रम, तक्षशिलेसारखे विद्यापीठ, शिक्षकांचे घर या ठिकाणी शिक्षण भेटत असते. जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसे ज्ञान भंडार वाढू लागले आणि पाठांतराने ते जतन करणे शक्य झाले नाही. त्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. त्या काळात विद्यारंभ समारंभाने शिक्षणाला सुरुवात व्हायची. त्यावेळी अक्षर, लिपी, अंक याची ओळख करून दिली जात असे. वयाच्या 8 ते 12 वर्षाचे असताना उपनयन संस्कार केले जात. शिक्षणाचा काळ हा ब्रह्मचार्य आश्रमाचा काळ मानला जातो. सूत्रकाळात विद्या लिपिबद्ध किंवा अक्षरबद्ध झाली. पाणिनीच्या व्याकरणात लिपी हा शब्द आला. काळ पुढे सरकत गेला आणि भारतात मुस्लिम शासकांची सत्ता उदयास आली. घोरी व गजनी घराण्यांच्या कारकिर्दीत भारतात मदरसा आला. पुढे राजकीय स्वार्थासाठी मोगल बादशाहांनी या पद्धतीचा पुरस्कार केला. प्लासीच्या लढाईनंतर 1757च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीला राजकीय सत्ता मिळाली. मात्र कंपनीने हिंदूंची पाठशाळा व मुस्लिमांची मदरसा यांना पाठिंबा दिला आणि कलकत्ता येथे मदरसा व वाराणसी येथे हिंदू संस्कृत महाविद्यालय सुरू केले. 1793 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विल्बरफोर्स याने भारतीयांना मिशनरींद्वारे शिक्षण द्या असा ठराव आणला होता. 2 फेब्रुवारी 1835 मध्ये मेकॉले यांनी आपला शिक्षण विषयक खलिता पाठवला. त्यामध्ये भारतीयांना इंग्रजी माध्यमातून पश्चिमी कलांचे व विद्यांचे शिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले. त्याने असा युक्तिवाद केला की पाश्चात्य शिक्षण श्रेष्ठ आहे आणि ते फक्त इंग्रजीतूनच शिकवता येऊ शकते. 1854 मध्ये वूडचा खलितामध्ये भारतामध्ये किती शिक्षण उपलब्ध आहे याचे सर्वेक्षण ठरवले. या खलितामधील शिफारसीनुसार 1855 ते 56 मध्ये मुंबई, मद्रास व बंगाल प्रांतात शिक्षण खाते स्थापन केले. 1870 ते 71 या दरम्यान भारतातील शिक्षण कसे असावे यावर एक समिती स्थापन केली. 1882 साली भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना केली. भारतातील प्राथमिक शिक्षण सार्वजनिक करावे अशी मागणी दादाभाई नौरोजी यांनी केली. लॉर्ड कर्झनने 1902 साली भारतीय विद्यापीठ आयोग स्थापन केला. 1917 साली सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमण्यात आले. याच्या शिफारसीनुसार ढाका विद्यापीठ 1921 मध्ये स्थापन करण्यात आले. 19 मार्च 1910 रोजी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी प्रथम शिक्षण सक्तीचे व्हावे असा ठराव मांडला. पण सरकारने लक्ष न दिल्यामुळे हा ठराव परत 16 मार्च 1911 मध्ये मांडला. 17 मार्च 1912 रोजी हा ठराव विधिमंडळात चर्चेसाठी आला, पण सरकारच्या विरोधामुळे तो ठराव पारित झाला. गोखले यांचे कार्य वल्लभभाई पटेल यांनी हाती घेतले आणि 1918 साली मुंबईच्या प्रांतिक कायदे मंडळात हा ठराव संमत झाला. भारत सरकारच्या 1919च्या कायद्याप्रमाणे शिक्षण खाते भारतीय मंत्र्यांच्या हातात देण्यात आले. त्यानंतर भारतातील लोकांना शिक्षण खात्यावर नियंत्रण मिळाले. 1921 ते 22 या काळात माध्यमिक शाळातील विद्यार्थी संख्या सुमारे 11 लाखांवर पोहोचली होती आणि 1936 ते 37 मध्ये 23 लाख एवढी वाढली होती. 1948 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठीय शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाच्या शिफारशीनुसार विद्यापीठीय शिक्षणाचे उद्दिष्टे, अध्यापनाचा दर्जा, बेशिस्तीची कारणे व शिस्त राखण्याचे उपाय, अभ्यासक्रम, पदव्युत्तर शिक्षण इत्यादी विषयांचा उहापोह केला. या आयोगाच्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी शासनाने 1952 ते 53 साली डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. मुदलियार आयोगाने शिक्षणाचे स्वरूप, माध्यम, शाळातील शिस्त, माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण, शाळेतील ग्रंथालय, शिक्षकांचा दर्जा इत्यादी गोष्टी अभ्यास केला. या आयोगाच्या शिफारसीमधून उच्च माध्यमिक वर्गाची कल्पना प्रथम पुढे आली. देशातील शिक्षणाच्या इतिहासातील युगप्रवर्तक घटना म्हणजे भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना. हा आयोग डॉक्टर D.H. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमला असल्याने या आयोगास कोठारी आयोग असे संबोधले जाते. शिक्षणाची पद्धत राष्ट्रीय असावी, भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी संबंधित शिक्षण असावे. मातृभाषा हे विद्यापीठीय पातळीपर्यंतचे शिक्षणाचे माध्यम असावे. मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक शिक्षणाचे कार्यक्रम असावे. शिक्षणाचा विचार करताना सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. शिक्षकांची वेतन श्रेणी सुधारावी आणि सामायिक शाळांची योजना सुरू करावी. समाजसेवा आणि कार्यानुभव शिक्षणाचा अविभाज्य भाग समजावा. शास्त्रीय शिक्षण आणि संशोधन याकडे अधिक लक्ष द्यावे.
शिक्षणातील प्रादेशिक समतोल कमी करावा, दुर्लक्षितांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे व शिक्षणावरील खर्च अंदाजपत्रकातील खर्चाच्या रकमेच्या 3% 6% करा. या आयोगाच्या शिफारसींकडे शिक्षण क्षेत्रातील संबंधितांनी साधारण लक्ष दिले. शैक्षणिक विकासातील अग्रक्रम बदलावा. माध्यमिक शाळा आणि विद्यापीठात मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावर द्विस्तरीय अभ्यासक्रम असावा. भारतीय शिक्षण सेवा निर्माण करावी आणि शिक्षण हा विषय राज्याच्या अखत्यारीत ठेवावा. आयोगाच्या या शिफारसींना विरोध झाला. या उलट गोष्टी घडल्या. शिक्षण हा विषय केंद्र व राज्य यामधील सामायिक विषय आहे. 1968 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले. या काळात उच्च शिक्षण व संशोधन याकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येऊ लागले. त्यामुळे प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण दुर्लक्षित झाले. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात 1950 ते 66 या मानाने 1965 ते 1977 या काळात नवीन शाळा उघडण्याचा वेग कमी झाला. 1ली ते 5वी या दरम्यान गळती सामान्यपणे 35% आसपास होती. प्रत्येक राज्यात पाठ्यपुस्तके निर्माण झाली. या काळात जवळजवळ 5,000 पुस्तके प्रसिद्ध झाली व 1,12,00,000 रुपये त्यावर खर्च झाले. स्त्री शिक्षणात या काळातही फारशी प्रगती झाली नाही. 1ली ते 5वी या वर्गात 100 मुलांमागे 62 मुले होते. तर तेच प्रमाण शिक्षणाच्या वरच्या स्तरावरही होते. या काळात SC, ST व आदिवासी यांच्या शिक्षणात वाढ झाली. चिंतामणराव देशमुख यांच्या शिफारसीनुसार चीन लढाईनंतर राष्ट्रीय छात्र सेना आवश्यक करण्यात आली. VKR राव यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम सुरू केला. 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळ स्थापन झाल्यापासून महाविद्यालयांच्या व विद्यापीठांच्या विकासासाठी मोठ्या योजना तयार झाल्या. देशातील तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने भारत सरकारने विचार सुरू केला व देशातील उपलब्ध महाविद्यालयातील पदवीधरांपेक्षा तोडीचे तंत्रज्ञान तयार व्हावेत या दृष्टीने मद्रासमध्ये 1958, खरगपूरमध्ये 1959, दिल्लीमध्ये 1961 आणि कानपूर येथे 1959 मध्ये अमेरिका, रशिया आणि जर्मनी या राष्ट्रांच्या मदतीने एकूण 5 भारतीय तांत्रिक संस्था स्थापन केल्या. कोठारी आयोगाच्या शिफारसींप्रमाणे देशांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी 10वी अखेर शालांत परीक्षा हे तत्व मान्य करण्यात येऊन अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा बोजा पडतो अशा तक्रारींमुळे ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने विद्यार्थ्यांवर पडणारा बोजा कमी करावा असे सुचवल्याने बहुतेक सर्व राज्यात 1978 पूर्वी अंमलात आलेला अभ्यासक्रम हळूहळू शिथिल करण्यात आला. सद्यस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै 2020 रोजीच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे मुख्यतः 5 स्तंभांवर आधारित आहे. एक म्हणजे सर्वांना सहज शिक्षण, दुसरं समानता, तिसरं गुणवत्ता, चौथं परवडणारे शिक्षण आणि 5वं उत्तरदायित्व. नवीन शैक्षणिक धोरणामुळे पूर्वीच्या 10-2-3 या रचनेमध्ये बदल करून 5-3-4 याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरांपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश केला आहे. भारताच्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत ग्रेडिंग सिस्टमवर भर दिला जातो. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे केवळ त्यांच्या शिकवण्याच्या क्षमतेवर आधारित नाही तर त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान आणि कौशल्य तसेच त्यांच्या अभ्यासेतर क्रियाकल्पांमधील कामगिरीवरही चाचणी घेतली जाते. जेव्हा शालेय शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा भारतातील सध्याची शिक्षण व्यवस्था मूलभूत ज्ञानापुरती मर्यादित आहे. जेव्हा विद्यार्थी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात तेव्हा त्यांना सामान्यतः पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांमधून निवड करण्यास सांगितले जाते जे अधिक विशिष्ट आहे आणि त्यापैकी बहुतेकांना 12वी नंतर काय करावे हेच समजत नाही. शाळा असो वा महाविद्यालय, प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांना आवश्यक महत्त्व दिले जात आहे. भारताच्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळा आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात वारंवार जोडल्या जाणाऱ्या क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध प्रयत्नांसारख्या क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यासाठी झपाट्याने प्रोत्साहित करतात. त्यांच्या अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभाग त्यांना त्यांचे भविष्य घडवण्यास मदत करतो. पुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्या क्षेत्रासाठी व्यावहारिक एक्सपोजर दिले जाईल याची खात्री करून पदवी कार्यक्रम तयार केले आहेत. भारतातील शिक्षण संस्था शिक्षण सुलभ करण्यासाठी आणि त्याच जुन्या वर्गातील शिकवणीमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान स्वीकारत आहे. अनेक दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांपासून ते दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तसेच भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालये डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. भारतात सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत आधुनिकीकरणाचा मार्ग सापडल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाजगी शाळांचा परिचय या क्षेत्रात आणलेला एक प्रमुख बदल आहे.
या शाळांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर बाह्य जगाशी स्पर्धा करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संधी शोधण्यासाठी तयार करणे हा आहे. जरी फी आणि प्रवेशाचे निकष हे सार्वजनिक शाळांपेक्षा अधिक क्लिष्ट असले तरी आंतरराष्ट्रीय शाळा या मध्यमवर्गीयांसाठी सर्वोच्च निवड ठरल्या. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासह मदत करण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देण्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. आगा खान शिष्यवृत्ती, प्रतिभा शिष्यवृत्ती, LIC शिष्यवृत्ती आणि धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती यासारख्या योजना देशात तसेच परदेशात माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य करतात. भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या विस्तारासाठी अधिक पैसा बाजूला ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करणे महत्त्वाचे आहे, कारण जगाला सृजनशील विचारवंतांची गरज आहे आणि शिक्षकांना तसे करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा सुधारावयास हव्यात. सरकारी शाळांमध्ये सध्या डिजिटल शिक्षणावर भर देत असल्याने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. भारतीय शिक्षणातील समस्यामुळे अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना संबोधित करणे गरजेचे आहे.